आर न्यूजच्या बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईत वाय.बी. चव्हाण सेंटर इथं आपल्या पक्षाच्या सर्व आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली। या बैठकीला अनेक नेत्यांनी भाषणं केली। विशेष म्हणजे या बैठकीला शेकडो तरुण कार्यकर्त्यांनी हजेरी लावली आहे। कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। या बैठकीत भाषण करताना शरद पवार यांनी नाशिकमध्ये घडलेल्या घडामोडीवर भाष्य केलं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली तेव्हा आपण काँग्रेस पक्षाचं कार्यालय आपल्या हातात होतं, पण ती काँग्रेसची प्रॉपर्टी होती, त्यामुळे आम्ही त्या कार्यालयावर ताबा मिळवला नाही। पण नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर काल जो प्रकार घडला त्यावर शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली। यावेळी शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला आपल्या भाषणातून चांगलं सुनावलं। आज अनेकांनी वेगळी भूमिका घेतली, त्याबद्दल माझं काही मत नाही, पण पक्षाच्या ज्या कार्यकर्त्यांनी निवडून दिलं त्यांना विश्वासात न घेता वेगळी भूमिका घेतली गेली असं शरद पवार म्हणाले। काही केलं तर पक्ष आणि चिन्ह जाणार नाही, ते जाऊ दिलं जाणार नाही असा ठाम विश्वास शरद पवारांनी दिला। जे लोक माझा फोटो वापरतात त्यांना माहिती आहे त्यांचं नाणं चालणार नाही असाही टोला त्यांनी अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांना लगावला। मला पांडुरंग म्हणायचं आणि आमच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं असं सांगायचं असा कार्यक्रम काहींनी सुरू केल्याचं ते म्हणाले। भोपाळच्या सभेमध्ये पंतप्रधानांनी राष्ट्रवादीला भ्रष्टाचारी म्हटलं, पण 2 दिवसांपूर्वी झालेल्या शपथविधीत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना कशी शपथ दिली असा सवाल शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर केला। विरोधकांना एकत्रित करण्याचं काम सुरू आहे, त्यामुळे पंतप्रधान अस्वस्थ झाल्याचंही ते म्हणाले। एक वय असतं, त्या वयात थांबावं लागतं, मग तो शेतकरी असो, शासकीय अधिकारी असो वा उद्योगपती किंवा राजकारणी, पण वरिष्ठ नेते थांबायलाच तयार नाहीत, ते खूप हट्टी आहेत। पण हे नेमकं कशासाठी? मी सुप्रियाला सांगितलं की तू साहेबांशी बोल, समजावून सांग, पण नाही, त्यांना थांबायचंच नाही। तरुण नेतृत्वाला त्यांना आशीर्वाद द्यायला काय हरकत आहे? मी कुणाच्या पोटी जन्माला आलो नाही, हा माझा दोष आहे का? चुकलं तर चुकलं म्हणून सांगा, पण तसं ते करत नाही असा हल्लाबोल करताना मागील महिन्यातही त्यांनी राजीनामा दिला आणि तो परतही घेतला। मग राजीनामा परत घ्यायचाच होता तर दिला कशाला असा रोकडा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांना केला। अजित पवार यांनी डॅशिंग अंदाजात भाषण करत शरद पवार यांच्या राजकीय कारकिर्दीची एक प्रकारे चिरफाडच केली। सोनिया गांधी परदेशी आहेत, परदेशी व्यक्ती या देशाच्या पंतप्रधान होऊ शकत नाहीत असं त्यांनी सांगितलं। आपण ऐकलं। नंतर 1999ला राष्ट्रवादीची स्थापना झाली, आपल्याला 58 जागा मिळाल्या, काँग्रेसला 75 जागा मिळाल्या। त्यावेळी सरकार आलं, मी आर पाटील, जयंत पाटील, सुनील तटकरे यांनी मंत्री म्हणून काम केलं। मला पहिल्या टर्मला कृष्णा खोऱ्याचे 7 जिल्हे मिळाले। प्रशासनावर माझी पकड आहे की नाही हे उभा महाराष्ट्र जाणतो। सकाळी पहाटे कामाला सुरुवात करायचो, आजही करतो। मी कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही, नात्या गोत्याचं राजकारण केलं नाही। कशासाठी? तर महाराष्ट्रासाठी। 2004ला काँग्रेसचे 69 आमदार होते, राष्ट्रवादीचे 71 आमदार निवडून आले। सोनियाजींनी विलासरावांना सांगितलं राष्ट्रवादीच्या जागा जास्त आहेत, त्यांना सीएम पोस्ट द्यावी लागेल। त्यावेळी विलासरावांनी आम्हाला विचारलं तुमच्या सीएम कोण होईल? 4 मंत्रिपद जास्त घेऊन आलेली संधी सोडून देण्यात आली, पण ती संधी घेतली असती तर आजपर्यंत राष्ट्रवादीचाच मुख्यमंत्री महाराष्ट्राला दिसला असता अशी स्पष्टोक्ती अजित पवार यांनी केली आहे। काही लोकांचं वय झालंय त्यामुळे त्यांनी आशीर्वाद द्यावेत असं काही जण म्हणाले। का बरं आशीर्वाद द्यावेत? रतन टाटांचं वय काय? सिरम इन्स्टिट्यूट पुनावाला त्यांचं वय काय? 84। घेतलं का नाही इंजेक्शन? अमिताभ बच्चन वय काय? 82। फारुख अब्दुल्ला साहेबांपेक्षा 3 वर्ष मोठा आहे। आपल्या वडिलांना म्हणायचं घरी बसा आणि आशीर्वाद द्या, त्यापेक्षा आम्ही पोरी परवडल्या असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी अजितदादांना फटकारलं। लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी। हा बाप एकट्या लेकीचा नाही, तुम्हा सगळ्यांचा आहे। बाप आणि आईच्या बाबतीत नाद करायचा नाही, बाकी कुणाबद्दलही बोला, पण बापाचा नाद करायचा नाही, बाकी काहीही ऐकून घेऊ। एक सांगते, छोटंसं बोललं तर डोळ्यात पाणी येईल। संघर्षाची वेळ येते तेव्हा ती पदर खोचून तीच ताराराणी आणि अहिल्यादेवी होते। मला अजून लढायचं आहे। पंतप्रधानांनी आरोप केला 70,000 कोटींचा। एका आठवड्यात हे झालं। राष्ट्रवादीचं आईच झालं। आय म्हणजे इन्कम टॅक्स, सी म्हणजे सीबीआय, ई म्हणजे ईडी असं काही जण म्हणाले। एनसीपी भाजपचे लोक नॅचरली करप्ट पार्टी म्हणायचे। ना खाऊंगा ना खाने दूंगा और जब मुझे जरूरी पडेगी तब पूरा खा जाऊंगा। या देशात सर्वात भ्रष्टाचारी पार्टी कुठली असेल तर सर्वात जास्त भाजप पक्ष आहे अशी टीकाही सुळेंनी केली। वडील आई आजारी पडतात तेव्हा मुली करतात, वाईट वाटतं तेव्हा लेकी येतात हात धरायला, जेव्हा जेव्हा घरावर अडचण येते तेव्हा लेक उभी राहते। या सगळ्या परिस्थितीमध्ये खचायचं नाही। जे गेलेत त्यांना शुभेच्छा। 2019 मध्ये 11 सीट राष्ट्रवादीला दिल्या होत्या। मलाही गंमत वाटली, सगळे हताश झाले होते। शपथविधी झाला, आता काय होणार? सगळ्या गोष्टी होत राहतील, तुमचं नशीब तुम्हाला लखलाभ।
आतापासून तुम्हाला खाऊ देणार नाही. पूर्ण ताकदीनं आता भाजप विरोधात लढायचं आहे. पूर्ण ताकदीनं रस्त्यावर उतरा. जो काय कार्यक्रम करायचा तो आम्ही दिल्लीत करू, काळजी करू नका. सत्ता येते जाते, सत्तेनं सुख मिळत नाही. सत्तेनं सुख मिळतं असं वाटत असेल तर तुमचा भ्रम आहे. मी खूप जवळून पाहिलंय. संघर्ष होईल. 8-9 खुर्च्या मोकळ्या झाल्या. नव्या लोकांना तेवढी संधी मिळाली. नव्या उमेदीनं पक्ष बांधणीच्या कामाला लागू अशी हाक सुप्रिया सुळेंनी दिली. लोक काहीही म्हणू देत, राष्ट्रवादी काँग्रेसचा एकच शिक्का आहे. शरद पवार आणि राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्हही आपल्याकडेच राहील अशी ग्वाही सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांना दिली. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील अनेक घडामोडींवर भाष्य केलंय. 2017 मध्ये काही वेगळं करण्याचा प्रयत्न झाला, त्याबद्दल अजित पवार यांनी 2017 सालच्या त्या घटनेची आठवण करून दिली आहे. 2017 साली प्रांताध्यक्ष सुनील तटकरे, अजित पवार, जयंत पाटील, बाकीचे नेते यांच्याकडून वर्षा बंगल्यावर चर्चा झाली होती. भाजपकडून सुधीर मुनगंटीवार, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, चंद्रकांत पाटील हे चौघे होते. कोणती खाती, कोणती पालकमंत्री पदं सगळं ठरलं होतं. मी महाराष्ट्राला खोटं बोलणार नाही. खोटं बोललो तर पवारांची औलाद सांगणार नाही. सगळं ठरलं. निरोप आला. तटकरेंना दिल्लीला बोलावलं गेलं. त्यांच्या वरिष्ठांबरोबर आपल्या वरिष्ठांसोबत मीटिंग झाली. 25 वर्ष आमचा मित्रपक्ष आम्ही सोडणार नाही असं सांगितलं. तेव्हा आमचे वरिष्ठ म्हणाले शिवसेना आम्हाला चालत नाही. भाजप म्हणाले आम्ही शिवसेनेला सोडणार नाही. 2019ला निकाल लागले. परिस्थिती काय होती माहिती आहे. मोठ्या उद्योगपतीच्या घरी आपले वरिष्ठ नेते, दुसरे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, उद्योगपती भाजपचे वरिष्ठ नेते, मी आणि देवेंद्र फडणवीस आमच्यात सगळी चर्चा झाली. 5 बैठका वर्षा बंगल्यात झाल्या. मला आणि देवेंद्रला सांगितलं कुठं बोलायचं नाही. नेत्यांनी सांगितलं म्हणून बोललो नाही. मला कुणाला बदनाम होऊ द्यायचं नाही. हे सगळं सुरू असताना अचानक बदल झाला आणि सांगितलं शिवसेनेसोबत जायचं. 2017ला शिवसेना जातीयवादी आणि 2 वर्षांनी तो मित्रपक्ष झाला आणि भाजप सोबत जाणार होतो तो भाजप जातीयवादी झाला. असं चालत नाही असं अजित पवार बैठकीवेळी बोलताना म्हणाले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊ आणि शरद पवार साहेबांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस एक नंबरचा पक्ष करू असा विश्वास राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील यांनी व्यक्त केला. येणाऱ्या काळात साहेबांच्या नेतृत्वात जास्तीत जास्त जागा निवडून येतील यासाठी काम करणार असल्याचं रोहित पाटील म्हणाले. सामान्य माणूस ही राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद असल्याचं पाटील म्हणाले. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली बैठकीचं आयोजन केलंय. यावेळी रोहित पाटील बोलत होते. सध्या प्रसंग बाका असताना आपल्या सर्वांना एकत्र भूमिका घ्यावी लागेल. ज्याप्रमाणे मावळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी वाटेल ते करण्याची भूमिका घेतली, तीच भूमिका पवार साहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला घ्यावी लागेल. साहेबांच्या विचारांची खूणगाठ आपण सर्वजण बांधूया आणि राज्यात पुन्हा आपली सत्ता आणू अशी शपथ घेऊयात असंही रोहित पाटील यावेळी म्हणाले. गेल्या 3 दिवसापासून राज्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. वर्षभरापूर्वी शिवसेना फुटली तशीच आता राष्ट्रवादी काँग्रेस फुटली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना आव्हान देत अजित पवार यांनी बंड केलं. महाराष्ट्राच्या राजकारणातला हा 3रा भूकंप असं बोललं जात आहे. कारण 2 जुलै 2023 या दिवशी अजित पवार यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, धर्मराव बाबा आत्राम, अनिल पाटील, संजय बनसोडे या दिग्गजांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या प्रचंड उलथापालथ सुरू आहे. कधी काय होईल याचा नेम लावणंही अशक्य झालंय. अजित पवारांच्या बंडानंतर राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा संघर्ष सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे शिवसेना, ठाकरे गट, काँग्रेस आदी पक्षही हालचाली करत असल्याचं चित्र आहे. या सर्व घडामोडीत काँग्रेसकडून अद्याप स्पष्ट भूमिका जाहीर नसल्याचं समजतंय. मात्र स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण असल्याचं दिसतंय. याचा प्रत्यय नाशिकमध्ये येतोय. सध्या नाशिक शहरात काँग्रेस पक्षाकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. यात काँग्रेस म्हणू आणि काँग्रेसच आणू अशा आशयाचे फलक नाशिक शहरात झळकत असून हे फलक सध्या नाशिककर यांचं लक्ष वेधून घेतात. शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर वर्षाचं झालं असताना अचानक उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजकीय भूकंप घडवून आणला. या राजकीय भूकंपानंतर राज्यातील राजकीय स्थिती बदलली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतील फुटीमुळे महाविकास आघाडीचं समीकरण बदलण्यास सुरुवात झाली आहे. नाशिकमध्ये काँग्रेसनं सध्याच्या राजकीय परिस्थितीवर फलकाच्या माध्यमातून भाष्य केलंय. जनतेसाठी एकमेव आश्वासक पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, काँग्रेस म्हणू आणि काँग्रेसच आणू असे फलक शहरातील विविध मुख्य भागांवर लावण्यात आले. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनाच काही सवाल केलेत. शरद पवारांचे विठ्ठल आहेत, पण त्यांना पक्षातील काही बडव्यांनी घेरलंय. साहेब, या बडव्यांना दूर करा, आम्हाला आवाज द्या, आम्ही तुमच्यासोबत येतो. आपण सरकारमध्ये राहून महाराष्ट्राच्या विकासाचं काम करू असं आवाहनच छगन भुजबळ यांनी शरद पवार यांना केलं. तसंच पवार यांना बडव्यांनी घेरल्याचं सांगत राजकीय वर्तुळात खळबळ उडून दिली आहे. त्यामुळे पवारांना घेरणारे ते बडवे कोण असा सवाल केला जातोय.
साहेब, तुमच्याबद्दल आदर आहे, तुम्हाला वाईट वाटणं स्वाभाविक आहे. वसंतदादांनाही वाईट वाटलं असेल. मी तुमच्याकडे आलो तेव्हा बाळासाहेब ठाकरे आणि मासाहेबांना असंच वाईट वाटलं होतं. धनंजय मुंडेंना तुम्ही पक्षात घेतलं तेव्हा काका असलेले गोपीनाथ मुंडे आणि बहीण असलेली पंकजा यांच्या डोळ्यातही असेच अश्रू आले होते. साहेब, काहीच बिघडलेलं नाही. आमच्यावर केसेस आहेत म्हणून गेलो नाही. तुमच्या भोवती बडवे आहेत म्हणून गेलो. तुम्ही आवाज द्या, बडव्यांना बाजूला करा. आम्ही एकत्र यायला तयार आहोत, असं आवाहन छगन भुजबळ यांनी केलं. नागालँडमध्ये आमदारांना भाजपसोबत जायला परवानगी दिली. आम्हालाही सोबत घ्या. त्यांना सोबत घेतलं, आम्हालाही पोटाशी धरा. साहेब, आमचाही सत्कार करा ना. नागालँडच्या आमदारांचा सत्कार केला तसा आम्हालाही पोटाशी धरा. साहेब, बडव्यांना बाजूला करा आणि आम्हाला आशीर्वाद द्यायला या, असं आवाहन त्यांनी केलं. सध्या राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींबद्दल आणि कागलचे आमदार हसन मुश्रीफ हे भाजपसोबत गेल्यानं समरजितसिंह घाटगे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र आता उद्या ते स्वतः आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत, अशी माहिती त्यांनी ट्विटद्वारे दिली आहे. राज्यातील सत्ता नाट्याचा दुसरा प्रयोग रविवारी 2 जुलैला संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिला. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मोठं बंड केलं आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत इतर 9 आमदारांनी ही मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांचाही समावेश आहे. समरजितसिंह घाटगे यांचे विरोधक हसन मुश्रीफ आहेत. आता तेच भाजपसोबत गेल्यानं समरजितसिंह घाटगे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. माध्यमांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र ते त्यांची भूमिका माध्यमांसमोर न मांडता थेट जनतेसमोर मांडणार असल्याचं त्यांनी सांगितलं. इतके दिवस मी माझ्या घरच्यांशी बोललो, त्यांच्याशी चर्चा केली. आता उद्या सकाळी 10 वाजता मी माझी भूमिका स्पष्ट करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. ते भाजप सोबतच राहणार की वेगळी काही भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.